इयत्ता 5वी परिसर अभ्यास भाग 1 पाठ 17वा वस्त्र आपली गरज। सांगा भाऊ, खालील चित्रांचे नीट निरीक्षण करा। आपल्याला आवडलेले हवे असलेले कपडे निवडून त्याभोवती गोल करा। बघा मुलांनो, इथे मुलांचे आणि मुलींचे विविध प्रकारचे कपडे दिलेले आहेत। बघा, इथे प्रचंड असे वेगवेगळ्या अशा प्रकारचे कपडे दिलेले आहेत। मग या चित्रांचे नीट तुम्हाला निरीक्षण करायचं आहे आणि जे आवडलेले आणि तुम्हाला जे हवे असलेले कपडे आहेत ते निवडायचे आणि त्याच्याभोवती तुम्हाला गोल करायचा आहे। आता तुम्ही जे कपडे निवडले आहेत त्या निवडलेल्या कपड्यांची एकूण संख्या चौकटीमध्ये तुम्हाला लिहायची आहे। चौकट दाखवलेली आहे ना, तिथे संख्या लिहायची। निवडलेली कपड्यांची संख्या व तुमच्या मित्रांनी निवडलेल्या कपड्यांची संख्या जुळते का ते पहा। म्हणजे मित्राने किती कपडे निवडले, तुम्ही किती निवडले ते पाहायचे। मग नंबर 1, निवडलेले कपडे कोणत्या दिवशी घालणार आहात? 2, दिवसातून किती वेळा कपडे बदलणार आहात? 3, निवडलेल्या कपड्यांपेक्षा अजून काही कपडे आपल्याकडे हवा असावेत असे वाटते का? वाटत असल्यास किती ती संख्या खाली चौकट दिलेली आहे त्या चौकटीमध्ये लिहायची आहे। 4, कपड्यांव्यतिरिक्त आणखी कोणकोणत्या वस्तू दागिने घालायला आवडतील? 5, तुमचे कपडे तुम्ही मित्रांना घालण्यासाठी द्याल का? 6, जाहिरातीमधील कोणते कपडे तुम्हाला घालावेसे वाटतात? बघा, अशी सगळी प्रश्नांची उत्तरं तुम्हाला विचारलेली आहेत। तुमच्या हातात पेन्सिल तर आहे, तुम्ही लगेच काय करायचे आहे, तिथे त्या ठिकाणी संख्या लिहायची आहे। लिहिली? चला पुढे पाहूया। आपल्याला अनेक प्रकारचे पोशाख म्हणजेच काय तर कपडे घालायला आवडतात आणि आपल्याकडे ते असावेत असेही आपल्याला वाटतात। तुम्ही जर बाजारात गेलात तर एखाद्या प्रकारचा ड्रेस तुम्ही बघितलात तर लगेच तुम्हाला वाटतं, अरे या रंगाचा ड्रेस माझ्याकडे नाही आहे, किंवा ह्या प्रकारचा ड्रेस म्हणजे ही जी स्टाईल आहे तो ड्रेस माझ्याकडे नाही आहे, तर लगेच तुम्ही आईबाबांना काय सांगता की हा ड्रेस मला हवा। तुम्ही त्वरित घेता की नाही तो ड्रेस? मग पुढे बघा, करून पहा। तुमच्या आसपासच्या परिसरात म्हणजे रेल्वे स्टेशन, वीजभट्टी, बस स्थानक, माळरान इत्यादी ठिकाणी निवारा घेणाऱ्यांची भेट घ्या। निवारा म्हणजे राहण्याचं ठिकाण, हे आपण मागील धड्यात पाहिलेलं आहे। मग कुठल्या कुठल्या लोकांची भेट घ्यायची आहे तुम्हाला? तर रेल्वे स्टेशन, वीटभट्टी, बस स्थानक, माळरान इत्यादी ठिकाणी निवारा जे लोक घेतात त्या लोकांची भेट घ्यायची आहे आणि खालील मुद्द्यांच्या आधारे आपण त्यांच्याशी चर्चा करायची आणि वहीत तुम्हाला त्याची उत्तरं लिहायची आहेत। मग बघा, 1, त्यांच्याकडे असलेल्या एकूण कपड्यांची संख्या किती आहे? संख्या तुम्हाला पुढे लिहायची त्यांची भेट घेऊन की किती संख्या आहे। दुसरा प्रश्न आहे काय, तर उन्हाळ्यात कोणते कपडे घालतात? हिवाळ्यात कोणत्या प्रकारचे कपडे वापरतात? चौथा प्रश्न आहे, पावसाळ्यात कोणते कपडे वापरतात? 5, सण-समारंभासाठी कोणते कपडे वापरतात? दिवसातून किती वेळा कपडे बदलतात? या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला पुढे लिहायची आहेत। वरील कृतीतून तुमच्या काय लक्षात आले? काय लक्षात येतंय? तर बघा, सांगा पाहू। पहिल्यांदा केलेली सांगा पाहूची कृती आता पुन्हा करा व नव्याने वहीत नोंदवा। हे करत असताना तुमची गरज लक्षात घ्या आणि चित्रातील कपड्यांची निवड करा व संख्या चौकटीत लिहा। तुमच्या पहिल्या कृतीची उत्तरे व आताच्या कृतीची उत्तरे सारखीच आहेत का ते बघा। आता वरती तुम्हाला सांगितलं होतं की स्टेशन, वीटभट्टी, बस स्थानक, माळरान या ठिकाणी जे आश्रित लोक आहेत जिथे निवारा घेतात त्या लोकांची तुम्हाला भेट घेऊन
तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. मग वरील कृतीतून तुमच्या काय बरं लक्षात आलं असेल तर त्यांच्याकडे मोजकेच कपडे आहेत हे तुमच्या लक्षात येईल. आणि पुढे सांगा पाहूजी जी कृती करायला त्यांनी आपल्याला सांगितलेली आहे ती पहिल्यांदा केलेली सांगा पाहूची कृती आणि पुन्हा करा व नव्याने वहीत नोंदवा. हे करत असताना तुमची गरज लक्षात घ्या आणि चित्रातील कपड्यांची निवड करा व संख्या चौकटीत लिहा. त्यावेळी तुमच्या काय लक्षात येईल तर पहिली कृती आणि दुसरी कृती याच्यामध्ये तुम्हाला फरक जाणवेल. कारण पहिल्यांदा तुमच्या आवडीचे कपडे तुम्ही लिहिलेले आहेत, कोणकोणते आहेत, कोणत्या प्रकारचे आवडतात वगैरे. आणि दुसऱ्या कृतीमध्ये काय आहे तर कारण आता आपल्याला ज्या कपड्यांची आवश्यकता आहे त्याच कपड्यांची आपण निवड केलेली आहे. आणि त्यामुळे तुमच्या प्रश्नांची उत्तरे काय असतील म्हणजे जी कृती पहिली कृती आहे आणि दुसरी कृती आहे त्यातील जी संख्या आहे ती निश्चितच तुमची कशी असेल वेगळीच असणार आहे. मुलांनो, या प्रश्नांची उत्तरे मिळाल्यावर असे वाटेल की आपल्याला हव्याशा वाटणाऱ्या कपड्यांची संख्या जास्त आहे. कपडे हवे असणे आणि त्यांची खरोखरच गरज असणे या दोन्ही भिन्न बाबी आहेत. भिन्न म्हणजे वेगळ्या बाबी आहेत. गरज नसताना वस्तू हव्या आहेत असे वाटणे हा आपला हव्यास असतो. बघा मुलांनो, आपल्याला एवढ्या सर्व कपड्यांची गरज नसते तरीसुद्धा आपल्याला विविध कपडे हवे असतात आणि तेही का तर हव्यासापोटी. लालसा आपल्या मनामध्ये की नाही या प्रकारचा ड्रेस मला हवाच हा जो आहे म्हणजे गरज नसताना वस्तू हव्या आहेत असं ज्यावेळी आपल्याला वाटतो तो काय आहे आपला हव्यास आहे, आपली ती लालसा आहे. आपण प्रसारमाध्यमांद्वारे कपड्यांच्या विविध जाहिराती पाहतो. जाहिराती म्हणजेच काय ॲडव्हर्टाइजमेंट पाहता की नाही तुम्ही आणि त्याकडे आकर्षित होतो. अशा प्रकारे वस्तूंबद्दल निर्माण होणारे आकर्षण आपल्या हव्यासामध्ये भर घालते. म्हणजेच जर तुम्ही एखाद्या टी व्हीवरती सुद्धा एखाद्या कलाकाराचा ड्रेस पाहिलात तर तुम्हाला असं वाटतं की नाही ह्या हिरोईनीचा ड्रेस माझ्याकडे असायला हवा, असाच ड्रेस माझ्याकडे असायला हवा. म्हणजे हे काय झालं तुम्हाला त्या वस्तूंबद्दल वाटणारं आकर्षण आहे, मग ते ड्रेसचं असेल किंवा अन्य कुठलंही. कपड्यांची गरज आणि हव्यास वर्गात चर्चा करा. आपल्याला चर्चा करायची की कपड्यांची गरज म्हणजे आपल्याला कोणत्या कपड्यांची गरज आहे आणि हव्यास म्हणजे आपल्याला कितीतरी कपडे आपल्याला आणखीन हवेसे वाटतात त्याच्यावर चर्चा करायची. जरा डोके चालवा. बघा, रोहन आणि सानिया यांच्याकडे खूप कपडे आहेत. त्यापैकी बऱ्याच कपड्यांचा ते वापर करीत नाहीत. या कपड्यांचे आता काय करावे असा प्रश्न त्यांना पडला आहे. तुम्ही त्यांची समस्या सोडवण्यास मदत करा. आता तुम्ही कशी काय मदत कराल, कशी समस्या त्यांची सोडवाल तर आपण काय करू. रोहन आणि सानिया यांच्याकडे खूप कपडे आहेत. ते जर आपण त्यांना असं सुचवलं की ज्या मुलांना गरज आहे, जी गरजू मुले आहेत त्यांना ते कपडे आपण आश्रमामध्ये नेऊन देऊ शकतो. किंवा जी मुलं कपडे आपल्याकडे मागायला सुद्धा येतात मग अशा मुलांना किंवा संस्थासुद्धा येतात, घरोघरी संस्था पण येतात, मग त्या संस्थेच्या लोकांना आपण ते कपडे गोळा करून आपण देऊ शकतो. पुढे पाहूया. करून पहा. शिक्षकांसाठी सूचना आहे. ही कृती करून घेण्यासाठी विद्यार्थ्यांसह जवळच्या वस्त्रोद्योग केंद्रास भेट द्यावी अथवा तेथील कुशल कामगाराला मुलाखतीसाठी बोलवावे. मुलांनो, आपली जी क्षेत्रभेट असते त्या क्षेत्रभेटीमध्ये आपण अशा क्षेत्रभेटी घेतच असतो, परंतु आता कोरोनामुळे आपल्याला ही क्षेत्रभेट घेता येणार नाही आहे. तरीसुद्धा आपण नक्कीच याच्यासाठी प्रयत्न करूया. पुढे पाहूया. हातमाग. आता हे तुम्हाला दिसतंय इथे ही एक स्त्री आहे आणि ती काय करते आहे तर हातमागावरती सूत कातते आहे. आता सूत कातणे तुमच्या परिसरात उपलब्ध असलेल्या वस्त्रनिर्मितीच्या एका उद्योगाला भेट द्या अथवा मुलाखतीसाठी तेथील कुशल कामगाराला बोलवा.
या उद्योगाची माहिती पुढील मुद्द्यांच्या आधारे आपल्याला मिळवायची आहे. हा उद्योग कोणता आहे? या उद्योगातून निर्माण होणारे उत्पादन कोणते? प्रश्न तिसरा आहे, वस्त्र निर्मितीसाठी कोणता कच्चा माल वापरतात? कच्चा माल कोठून आणला जातो? कच्च्या मालाचे स्वरूप काय असते? सहावा प्रश्न आहे, तयार होणारे उत्पादन विक्रीसाठी कोठे पाठवले जाते? 7. या वस्त्रांचा वापर कोणत्या ऋतूमध्ये करतात? 8. या उद्योगासाठी कोणत्या प्रकारचे कामगार लागतात? 9. हे कामगार कोठून उपलब्ध होतात? 10. आता वस्त्रोद्योगात पूर्वीपेक्षा कोणकोणते बदल झाले आहेत? या सर्वांची उत्तरे आपण ज्यावेळी भेट देऊ त्यावेळी आपल्याला नक्कीच मिळतील. आपण पुढील मुद्द्यांच्या आधारे वस्त्रोद्योगाची माहिती मिळवली. म्हणजेच आपल्याला या प्रश्नांमधून एवढं तर कळालं आहे की वस्त्र निर्मितीसाठी कच्च्या मालाची गरज लागते किंवा हा माल आपल्याला आणावा लागतो बाहेरून, किंवा त्याचं स्वरूप काय असेल, ते त्याचं तयार होणारे जे उत्पादन आहे ते विक्रीसाठी सुद्धा बाहेर पाठवलं जातं, आणि वेगवेगळी वस्त्रे जी आहेत ती वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वापरता येतात. म्हणजे या प्रश्नांमधूनच आपल्याला बरीचशी उत्तरं मिळतात. आपण वरील मुद्द्यांच्या आधारे वस्त्रोद्योगाची माहिती मिळवली. आता आपण महाराष्ट्र राज्यातील वैशिष्ट्यपूर्ण वस्त्र निर्मितीची उदाहरणे पाहूया. पैठणीची पैठणी, येवल्याची साडी, औरंगाबादच्या हिमरू शाली, सोलापूरची चादर, इचलकरंजीचे हातमाग व यंत्रमागावरील कापड इत्यादी. पुढील पृष्ठावरील नकाशाच्या आधारे हे आपल्या लक्षात येईल. आपल्याला माहीत असलेला परंतु नकाशात न दाखवलेला वस्त्रोद्योग या नकाशाच्या सूचीत लिहा व नकाशात योग्य ठिकाणी दाखवा. मुलांनो, येथे आपल्याला नकाशा दाखवलेला आहे आणि या नकाशामध्ये महाराष्ट्र राज्याचा महत्त्वाचे वस्त्रोद्योगाचा हा नकाशा आहे आणि माहीत असलेल्या परंतु नकाशात न दाखवलेला वस्त्रोद्योग या नकाशाच्या सूचीत आपल्याला लिहायचा आहे. इथे सूची दाखवलेली आहे, त्यामध्ये जो नकाशामध्ये दाखवलेला वस्त्रोद्योग नाही आहे तो वस्त्रोद्योग आपल्याला तिथे लिहायचा आहे व नकाशात योग्य ठिकाणी तो आपल्याला दाखवायचा आहे. बघा, सूची दिलेली आहे. इचलकरंजीचे कापड तुम्हाला दिसते इथे कुठे दाखवलेलं आहे, ते कोल्हापूरमध्ये दिसते आपल्याला. मग सोलापुरी चादर ठिकाण दिसते आपल्याला सोलापूर. हिमरू शाल कुठे बरं आहे, तर औरंगाबाद. त्यानंतर आहे येवला साडी. येवला साडी तुम्हाला नकाशामध्ये कुठे दिसते आहे, नाशिक. त्यानंतर सूचीमध्ये काय दिलं आहे, तर पैठणची पैठणी. आता पैठणची पैठणी कुठे आहे बरं, शोधा. पैठणची पैठणी कुठे दिसते आपल्याला, जालना. या ठिकाणी आपल्याला पैठणची पैठणी दिसते आहे. औरंगाबादमध्ये, औरंगाबाद या ठिकाणी आपल्याला दिसते आहे. मग पुढे आणखीन तुम्हाला सूची वाढवायची आहे. जे नकाशामध्ये जो वस्त्रोद्योग दाखवलेला नाही आहे त्याच्या खालीच तुम्हाला काय करायचे, तुमची सूची तयार करायची आणि नकाशामध्ये तुम्हाला दाखवायचं आहे ते योग्य ठिकाण. पुढे पाहूया. माहीत आहे का तुम्हाला, बघा इथे वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या तुम्हाला दिसत आहेत. लखनवी चिकन, काश्मीरची सिल्क, बनारसी सिल्क, कडियल, पितांबरी, पोचमपल्ली, नारायणपेठ, कांजीवरम, पटोला, म्हैसूर सिल्क असे साड्यांचे अनेक प्रकार आहेत. देशाच्या वेगवेगळ्या भागातील
या साड्या आपल्याकडील विविधता दाखवतात. बघा, तुम्ही कधी घरीसुद्धा अशा साड्या वेगवेगळ्या बघितलेल्या असतील. तुमची आई असेल, आजी किंवा काकी मामी कोणी असतील घरामध्ये, तर तुम्हाला या प्रकारच्या साड्या तुम्हाला पाहायला मिळतील. करून पहा. वस्त्रातील विविधता जाणून घेण्यासाठी पालकांबरोबर कापड बाजारात जा. तेथे असलेल्या लोकांशी दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चर्चा करा व वहीत नोंदवा. बघा, 1. वस्त्रांचे विविध प्रकार पहा व त्यांच्या नावांची यादी करा. तुम्हाला काय करायचं आहे, तर वस्त्रातील विविधता जाणून घेण्यासाठी कापड बाजारामध्ये पालकांबरोबर जायचं आहे आणि तेथे असलेल्या लोकांशी जे मुद्दे दिलेले आहेत त्याच्यावरती चर्चा करायची आहे आणि वहीमध्ये नोंदवायचे आहे. तर पहिला प्रश्न काय सांगितला आहे, वस्त्रांचे विविध प्रकार पाहायचे व त्यांच्या नावांची तुम्हाला यादी करायची आहे. 2. या यादीचे बाल, तरुण आणि वृद्ध अशा वयोगटानुसार वर्गीकरण करा. 3. म्हणजे दुसऱ्या प्रश्नामध्ये काय करायचे तुम्हाला, तर बाल म्हणजे लहान मुले, तरुण आणि वृद्ध अशा वयोगटानुसार वर्गीकरण करायचे की कोणते कोणते कपडे त्यांच्याकडे आहेत. 3 आहे वस्त्रांपैकी साड्यांचे विविध प्रकार जाणून घ्यायचे. 4. साड्यांच्या निर्मितीची प्रसिद्ध ठिकाणे नोंदवा. तुम्ही नोंदवलेल्या साड्यांच्या नावांमधील ठिकाणे व प्रदेश लक्षात घेऊन त्याची नोंद वरील नकाशामध्ये करा. वरती तुम्हाला भारताचा नकाशा दिलेला आहे. बघा, या नकाशामध्ये तुम्हाला नोंद करायची आहे. साड्यांच्या नावांमधील ठिकाणे आणि प्रदेश लक्षात घेऊन त्याची नोंद तुम्हाला वरच्या नकाशामध्ये करायची आहे, जो भारताचा नकाशा दिलेला आहे आपल्याला. बघा, प्रदेशानुसार साड्यांच्या प्रकारात अनेक पर्याय दिसतात. यावरून असे लक्षात येते की आताच्या स्थितीत आपल्याला वस्त्रांचे विविध प्रकार उपलब्ध आहेत. हवामानाच्या विविधतेमुळे व वाहतुकीच्या सुविधांमुळे वस्त्रांमध्ये आपल्याला अनेक प्रकार उपलब्ध झाले आहेत. वस्त्रातील विविधता ही आपल्या देशाच्या विविधतेचा एक भाग आहे. बघा, प्रदेशानुसार साड्यांच्या प्रकारात आपल्याला अनेक पर्याय दिसतात. प्रत्येक प्रदेशामध्ये वेगवेगळ्या साड्या आहेत आणि त्यावरून आपल्याला काय लक्षात येतं, तर आताच्या स्थितीत आपल्याला वस्त्रांचे विविध प्रकार उपलब्ध आहेत. म्हणजेच एकाच प्रकारची साडी नाही आहे, तर साड्यांचे प्रकार बरेचसे आहेत, कपड्यांचे प्रकार बरेचसे आहेत. मग हे हवामानामध्ये जी विविधता आहे आणि वाहतुकीच्या सुविधा आणि त्यामुळे वस्त्रांमध्ये सुद्धा आपल्याला अनेक प्रकार उपलब्ध झालेले आहेत. वस्त्रातील विविधता ही आपल्या देशाच्या विविधतेचा एक भाग आहे. कारण प्रत्येक वेळी जर तुम्ही बघितलात, प्रत्येक ठिकाणी पंजाबी व्यक्तीचा पोशाख हा वेगळा असतो, महाराष्ट्रातील व्यक्तीचा पोशाख वेगळा असतो. जर तुम्ही प्रदेशानुसार बघितलात तर तुम्हाला प्रत्येकाचे पोशाखसुद्धा वेगवेगळे दिसतील. मुलांनो, हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. पुढील भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. धन्यवाद.